धम्मपद हा 97वी गाथा आहे आणि अरहंत वग्गातली 8वी गाथा आहे. 8, 9, 10 तीन गाथा राहिलेल्या आहेत आपल्या अरहंत वग्गातल्या. आज 8वी गाथा आहे. इंटरेस्टिंग आहे आणि थोडं चिंतन केल्यानंतर शॉकिंग पण आहे. धक्कादायक आहे. म्हणजे मला धक्का बसला तो थोडा. म्हणजे आधी, कारण ज्या गोष्टींचा जास्त आधी विचार केलेला नसतो, पूर्ण विचार केलेला नसतो, आणि ती गोष्ट जेव्हा नंतर एकाएकी लक्षात येते तर ते थोडी धक्कादायक पण असते. आणि आपण धरून ठेवलेलं असतं वेगळंच आणि वास्तव अर्थ त्याचा वेगळा असतो. आणि कधी कधी नाही नाही, तो तसा नसावा, तो तसा नसावा असं वाटतं आधी. पण जेव्हा आपण त्याच्यावर चिंतन करून त्याला खोलात समजून घेतो तेव्हा लक्षात येतं तो तसाच अर्थ आहे, भले तो आपल्याला पटो किंवा न पटो. आपण आधी जो अर्थ धरून ठेवलेला असतो तो चुकीचा असतो, आणि आत्ता जो अर्थ लागतो तो आपण आधी धरून ठेवलेल्या अर्थाच्या थोडासा वेगळा येतो, त्याच्यापेक्षा वेगळा येतो, आणि तो धक्कादायक वाटतो. अशी ही गाथा आहे. ही गाथा तशीच आहे. असद्धो अकतयूच संधिच्छेद चयो नरो हतावकासो वंतासो सवे उत्तम पुरिसो. आता हे पुरिसो किंवा पोरिसो म्हटलेला आहे. तर पुरुष पुरिसो असलं पाहिजे, पोरिसो झालंय. असद्धो अकतयू. असद्ध, सद्ध म्हणजे श्रद्धा, श्रद्धारहित असाच अर्थ आहे त्याचा. हम्म. त्याच्यात त्यांना ते अनुवादकाला ते पटलं नाही म्हणून त्याने कंसात अंध शब्द टाकलाय. हम्म. तर श्रद्धा ही अंधच असते. कशी ते आपण पाहूया. म्हणून धक्कादायक आहे. हम्म. त्यामुळे डोळस आणि आंधळ असं काही नाही, श्रद्धा ही श्रद्धाच असते. त्यानंतर तो अकतयू म्हणजे श्रद्धेला धरून जी कृती असते. कथ म्हणजे करणे, कतयू म्हणजे करणारा, अकतयू म्हणजे न करणारा. नुसत्या श्रद्धेला धरून तो कृती करत नाही. म्हणून असद्धो अकतयू च, च म्हणजे आणि संधी छेदो. आता संधी, संधी म्हणजे बनणे, एकत्र येणे. हे सगळं श्रद्धा कृती यांचं एकत्र येणं आणि त्याच्यातून जे काही परिणाम होतो त्यांचं एकत्र येणं म्हणजे त्यांची संधी होणं, त्याला त्याने छेद दिलेला आहे त्या व्यक्तीनं. आता नर म्हणजे पुरुष, नर म्हणजे व्यक्ती अशा अर्थानं. हतावकाशो म्हणजे अवकाशाच्या पलीकडे गेलेला आहे. कारण अवकाश म्हणजे अवकाश म्हणजे अं, व्यापलेली पोकळी. आपण व्यापलेली पोकळी, कारण आपली ही जी काया आहे, आपले जे शरीर आहे, आपलं जे अस्तित्व आहे, ह्या अस्तित्व अवकाश व्याप्त म्हणजे जागा व्याप्त. आणि मग तो जिथं जातो तिथं त्याला ती माझी जागा वाटते. जिथं तो जागा व्यापतो तिथं त्याला थोडा वेळ असं वाटतं माझी जागा आहे, मी व्यापली म्हणजे माझी जागा आहे. तर तो अवकाशाच्या पलीकडे गेला आहे असं म्हटलेलं आहे. वंत आसू. आता आस म्हणजे आस, आशा, इच्छा, आकांक्षा, तृष्णा.
वंत म्हणजे आपण त्याला वांती शब्द वापरतो. वांती म्हणजे टाकून देणे, उलटी. म्हणजे आशा सोडून दिलेल्या आहे त्याने. आशा म्हणजे आशा सोडून दिली म्हणजे निराशा असा अर्थ नाही त्याचा. आस म्हणजे इच्छा, आकांक्षा, तृष्णा धरणं, पकडणं, त्याच्या मागे लागणं, त्याच्यामुळे त्याच्यामुळे घडून येणारे कृती, ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलेला आहे तो. अवकाशाच्या पलीकडे गेला म्हणजे तो, हे अवकाश का बदलतं, आपण आपण अवकाश का बदलतो, इथून तिथं, तिथून तिथं, तिथून तिथं. तर आतून काही इच्छा आहेत, अशा काही निमित्त आहेत, काही हेतू आहेत. तर त्याच्यामुळं आपण इथून तिथं, तिथून तिथं अशी जागा बदलत असतो. काही करा, कृती करा. म्हणजे आता खुर्चीत बसलं म्हणजे काहीतरी उद्देशाने बसलं. इथून उठणार काहीतरी उद्देशाने उठणार. आणि काहीतरी इच्छा, भावना अशी काहीतरी झालेली आहे का आता आपण इथून उठणार. तर आपली प्रत्येक कृती जी असते या अस्तित्वातली, ज्यानं अवकाश व्यापलेला आहे, त्या कृतीमध्ये काहीतरी इच्छा, आकांक्षा दडलेल्या आहे, म्हणून हालचाली आहेत. हालचाली विनाकारण होत नाहीत. काहीतरी आतून त्याला मोटिवेशन आहे, आतून काहीतरी त्याला प्रेरणा आहे. अं, काहीतरी ढकलणं आहे, काहीतरी ढकलणं आहे. कोई तो है जो साथ साथ चलता है. म्हणजे कोण आहे ते दिसत नाही, पण कुणीतरी आहे जो आपल्याला, ते चित्त आहे, ती आस आहे, ती इच्छा आहे, त्या भावना आहेत, ते चित्त आहे, त्या भावना आहेत. भावना म्हणजे श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे पकड आहे. पकडणं म्हणजे कृती आहे. श्रद्धा, कृतीच्या मागे श्रद्धाच असते, चित्तच असतं. तर हे सगळं जो जागृतीपूर्वक पाहतो, आता जागृती हा शब्द इथं आला नाही, परंतु जागृतीच हे सगळं समजून घेणार, सतीच हे सगळं समजून घेणार. मग तो ह्या ह्याच्यातून मुक्त होणार. तो उत्तम मनुष्य आहे. अर्हत हा उत्तम मनुष्य असतो. सर्वश्रेष्ठ अस्तित्व जे असतं ना, ते बुद्ध म्हणजेच अर्हताचं असतं. कारण ते कशात अडकून नसतं, ते अवकाशाच्या पलीकडे असतं. म्हणजे आपण अवकाशात जगत असतो. आपण जिथं जातो तिथं माझं, मी, असं करत करतच आपलं चाललेलं असतं. जन्मापासून मी, माझं, अगदी माझी खेळणी, माझ्या वस्तू, जेव्हा काहीच कळत नाही, तेव्हा हातामध्ये खुळखुळा दिला की खुळखुळा बाळ वाजवतं, हातातून काढून घेतला की रडतं. खेळणी त्याच्या समोर टाकले की त्याला आनंद होतो, काढून घेतली का त्याला रडायला लागतं. पाहिजे ते त्याला दिलं, त्याला आनंद होतो, ते काढून घेतलं की रडायला लागतं. मोठ्या माणसाचं काय असतं, त्याने ज्या ज्या गोष्टी धरून ठेवलेल्या असतात, ज्याच्यात त्याच्या भावना गुंतलेल्या असतात, श्रद्धा गुंतलेल्या असतात, चित्त गुंतलेलं, हे चित्त, याला चित्त म्हणतात. जे पकडायला भाग पाडतं, धरायला भाग पाडतं, होल्ड करतं. तर हे चित्त लहान बाळात पण तेच असतं, बालकातही असतं, बालातही असतं, तरुणातही असतं, म्हाताऱ्यांमध्ये असतं आणि मरेपर्यंत असतं, जर ते जागं नसेल तर.
जाग आली का मग अं, माणसाच्या वर्तनात, वागण्यात फरक पडायला सुरुवात होते. तर आता ही गाथा जी आहे, जो पुरुष अंधश्रद्धा रहित आहे, मला हा अंध शब्द घातलेला मला नाही आवडला. जो श्रद्धा रहित आहे, श्रद्धा रहित का, आता ही श्रद्धा समजून घ्यायची असेल ना, श्रद्ध, ध म्हणजे धारण करणे, पकड, धारणा, ध्यान, हे ध्यान आहे. ध्यानामध्ये श्रद्धा आहे, श्रद्धा म्हणजे पकड आहे, पकडणं म्हणजे धरून ठेवणं आहे, आणि धरून ठेवून ती कृती आहे. कारण कोणत्याही कृतीला पाठीमागून काहीतरी धारणा असते, त्याच्याशिवाय कृती होत नाही. तर सरळ सरळ श्रद्धा आहे. तर जो व्यक्ती, जो पुरुष कुठल्याही धारणेत अडकलेला नाही, म्हणजे श्रद्धा रहित आहे तो. हा धक्कादायक मुद्दा आहे आपल्यासाठी. असं कसं, श्रद्धा पाहिजेच ना, श्रद्धा पाहिजे. पाहिजे की नाही पाहिजे हा मुद्दा नाही, श्रद्धा ही असतेच. श्रद्धेमुळेच सगळ्या धारणा आहेत, श्रद्धेमुळेच पकड आहे, श्रद्धेमुळेच कृती आहेत, श्रद्धेमुळेच पळापळ आहे, श्रद्धेमुळेच हालचाली आहेत, श्रद्धेमुळेच गती आहे. कारण श्रद्धा हे चित्त आहे, म्हणजे चित्तामध्ये श्रद्धा आहे. आता चित्त समजून घ्यायचं असेल, आता आपल्याला जे आपण श्वास आणि काया आणि वेदना आणि चित्त आणि मनोधम्म, हे जे आता आपण टप्पे पाहतोय आपल्या प्रॅक्टिसचे, त्याच्यामध्ये चित्त लवकर लक्षात येत नाही. विचार लक्षात येतात, पण ते स्पष्ट जाणवत नाही. पण चित्त समजणं जरा थोडस कठीण आहे. त्याचं कारण आहे की ते चित्त जे आहे ना, हे सगळ्या हाडामासात दडलेलं आहे. त्याला आपण जिवंतपणा म्हणू शकतो. ते चित्त हाडामासामध्ये दडलेलं आहे, आणि हाडामासातलं पाहणं सोपी गोष्ट नाही. विचार प्रक्रिया थोडीशी मेंदूच्या पातळीवर आपल्याला जाणवते. त्याचं एक जणू काही विशिष्ट लोकेशन आहे, पण त्याच्यात पण चित्त आहे. चित्त, आता एक सकाळी मला असं थोडस जाणवलं की चित्त हे मनाचं भावनिक अंग आहे, श्रद्धेचं अंग आहे. चित्त, चित्त हे मनाचं भावनिक अंग आहे, आणि विचार हे मनाचं दुसरं वैचारिक अंग आहे. म्हणजे इंटलेक्ट आणि इमोशन, बुद्धी आणि भावना, असं जे आपण म्हणतो. तर भावना म्हणजे श्रद्धा, भव, बनणं, बनलेली असते. तर ते भावना, भावनांमुळेच भव आहे. आता ते भव, भावना, या इच्छा, आकांक्षा, तृष्णा, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि हे जन्माबरोबरच आलेलं आहे, किंवा त्याच्यामुळेच जन्म आहे, अस्तित्व आहे. अवकाश जे व्याप्त, ते त्याच्यामुळेच. आता त्याच्यात काय क्रिया घडतात ह्या बनण्यामध्ये, हा एक वेगळा अभ्यासाचा मुद्दा आहे. इथं आपण असं पाहतोय की चित्त म्हणजे मला श्रद्धाच वाटते. म्हणजे सकाळी मला असं वाटलं, ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे. कारण श्रद्धेचा अजून एक हे आहे की जिथं मन मन जडणं, मन लागणं, मन अडकणं, मन त्याच्या मागे धावणे, तर ते चित्तच आहे. कारण जे चेतलेलं मन जे आहे ते चित्त आहे. चेतना, चेतना आपण म्हणतो ना, चेत हा अग्नी आहे. हा अग्नी प्रज्वलित आहे, ही चेतना आहे, म्हणून आपण जिवंत आहोत, म्हणजे जिवंतपणा.
तर चेतना हे चित्त आहे, चित्तामध्येच त्या भावना आहे, आणि भावना म्हणजे श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे एखाद्या गोष्टीत मन अडकून पडणे, एखाद्या गोष्टीत मन एखाद्या गोष्टीवर मन जडणे. आता याच्यामध्ये सगळे अस्तिकता नास्तिकता सगळी याच्यातच दडलेली आहे. अस्तिकता म्हणजे काय, की त्याच्यात ते मन जडलेलं आहे, त्याच्यात प्रज्ञा नाही, त्याच्यात समज नाही, त्याच्यात जाग नाही, त्याच्यात सती नाही. त्याच्यामुळे कशात अडकलं हे कळत नाही. आपल्या मनाची, म्हणजे आता जेव्हा मी मन म्हणतो त्याच्यामध्ये चित्त आणि विचार दोन्ही आले. असं आता आपण एक गृहीत धरून चालू, जेव्हा आपण एक गोष्ट बोलतो तेव्हा एकच बोलत नाही, तीन गोष्टी बोलतो. तीन कोणत्या? जेव्हा आपण मन म्हणतो तेव्हा विचार प्रक्रिया पण असते, जेव्हा आपण मन म्हणतो तेव्हा चित्त किंवा भावना पण असते, जेव्हा आपण मन म्हणतो त्याच्यामध्ये जाणीवा म्हणजे वेदना पण असतात. म्हणजे तिन्ही मिळून अं, एक पारंपरिक शब्द त्याला नाम नाम असं म्हटलं जातं. नाम का म्हटलं मला माहित नाही, परंतु नाम म्हणजे नाव, काहीतरी विशिष्ट विशिष्ट गोष्ट आहे ती नाम. ते चैतन्य काहीतरी विशिष्ट गोष्ट आहे, मन हे काहीतरी विशिष्ट गोष्ट आहे, विचार विशिष्ट गोष्ट आहे, चित्त भावना विशिष्ट गोष्ट आहे, जाणीवा विशिष्ट गोष्ट आहे. या सगळ्यांना सगळं एकच आहे, त्याला नाम म्हटलेलं आहे, आणि नाम हे या रूपात आहे, म्हणून नामरूप असा एक शब्द याच्यामध्ये आलेला आहे साहित्यामध्ये. तर नाम रूप म्हणजे ऍक्च्युअली रूपनाम, आधी आधी नाम येतं, म्हणजे आधी माइंड येतं, माइंड आधी घेतलेला आहे त्याच्यात, नामरूप असा शब्द घेतलेला आहे. माइंड बॉडी, बॉडी माइंड नाही म्हटलं. आधी त्यांनी नामाला महत्व दिलंय, म्हणजे आधी मनाला महत्व दिलं, म्हणजेच विचाराला दिलं, म्हणजेच चित्ताला दिलं, म्हणजे भावनांना दिलं, फिलिंगला दिलंय, जाणीवांना दिलंय, जिवंतपणाला दिलंय. चेत चित्त चेतना चैतन्य याला महत्व दिलंय. ते चैतन्य आहे, ती ऊर्जा आहे, ती शक्ती आहे, आणि शक्तीमुळेच हे अवकाश तयार झालेला आहे. ही काडी ही काया ही बॉडी. शब्द कसे घसरतात, इकडची काया आणि तिकडची बॉडी मिळून काडी शब्द आला. म्हणजे मनामध्ये जे काही चाललेलं असतं त्याच्यामध्ये शब्दांना बाहेर पडण्याची घाई असते, आणि म्हणून काही शब्द संधी संधी होऊन जाते, ते एकमेकात येतात. तर मिस्टेक्सचा अभ्यास करणारा जो आता सिग्मंड फ्राईड आहे, त्यांनी मिस्टेक्स हा एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. वर्तनाचा अभ्यास करताना, की एखादा माणूस असा का बोलला. आता मी एकदम बोलता बोलता काडी असा शब्द बोललो, कारण मनात दोन शब्द होते माझ्या, एक काया आणि बॉडी. तर ती बॉडी शब्द व्यक्त होण्याच्या अं, अं, काय म्हणतात, फ्लो मध्ये आहे, ती 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 घाई आहे त्याला व्यक्त होण्याची. त्या बॉडी शब्दाला व्यक्त होण्याची घाई आहे, आणि मी काया शब्द उच्चारतोय, तर काया आणि बॉडी इथे एकदम काडी शब्द आला. तर मिस्टेक कशा तयार होतात, माणूस जो बोलतो त्या बोलण्यामध्ये त्याला एक बोलायचं असतं आणि ते दुसरंच बोलतो, एक करायचं असलं तर दुसरंच करतो, तर ते आपल्याला वाटतं की ते चुकला, तो चुकला नाही, त्याचं चित्त मन तसंच काम करतंय, की त्याच्यामध्ये एवढी गर्दी आहे, त्याच्यामध्ये एवढी गर्दी आहे विचारांची आणि विशेषतः भावनांची, म्हणजे श्रद्धांची. श्रद्धा म्हणजे पकडायला पकडायला ते फार उत्सुक झाले, पकडायला अधीर झाले. तिथं अधीर आहे म्हणूनच ती चित्ताची पळापळ आहे. तर ते शब्द पण अधीर झालेले असतात.
आणि जेव्हा ते संयमाने बोलले जात नाही किंवा जागृतीपूर्वक बोलले जात नाही, मग शब्दात शब्द येतात. एक तर शब्दात शब्द येतात, नाहीतर जो शब्द नंतर बोलायचा तो आधीच बोलून होतो. आधीचा शब्द नंतर बोलला जातो किंवा एवढी घाई झालेली असते, गर्दी झालेली असते, की काही शब्द विसरून जातात, काही वाक्यच विसरून जातात आणि काही कृतीच विसरून जातात. काय करायचं तेच विसरून जातो आणि भलतंच करतो. तर ही जी गर्दी आहे, ही जी गुंतागुंत आहे, ही सती नसल्यामुळे आहे. तर ही जी ओढ आहे, चित्ताची, भावनांची जी ओढ आहे, आशा, इच्छा, आकांक्षा, तृष्णा यांची जी ओढ आहे, ती ओढ म्हणजे श्रद्धाच आहे. श्रद्धेमध्ये ओढ असते आणि त्याचं भान नसेल तर मग श्रद्धा मनात आल्याबरोबर कृतीला सुरुवात होते. लगेच जुळवाजुळव. लगेच लगेच ती कृती करण्याची जुळवाजुळव सुरू होते लगेच. आता आपण श्रद्धा हा भाग फार पवित्र मानतो. तो पवित्र ना अपवित्र असा काही नाही. त्याच्यामध्ये अंधश्रद्धा असो नाहीतर नसो. त्याच्यामध्ये कृतीला जन्म देणारी ती शक्ती आहे, श्रद्धा. ती अंधश्रद्धा असो नाहीतर डोळस श्रद्धा असतो नाहीतर कोणती आहे. श्रद्धा ही चित्त आहे असं मला वाटतं. आज सकाळी मला असं वाटलं पहाटे पहाटे. चित्त हे श्रद्धाच आहे. म्हणजे चित्त जडतं, मन जडतं आणि ह्या जडल्यामुळे, ह्या श्रद्धेमुळे ज्या काही कृती होतात, त्या सगळ्या आपण आजूबाजूला व्यापक प्रमाणात पाहतो. म्हणजे उदाहरणार्थ देवाधर्मावरची श्रद्धा असो, नाहीतर 6 डिसेंबरला 14 एप्रिलला समाजाचं एकत्र येणं असो, आपल्या समाजाचं. किंवा त्रिरत्नांवरील श्रद्धा म्हणून बुद्धपूजा, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना ह्याच्यात पण श्रद्धाच आहे. त्याचं पठण आहे. ती श्रद्धा मूर्तीशी जडली म्हणून मूर्तीसमोर ती श्रद्धा व्यक्त होते. ती श्रद्धा व्यक्त कशी करायची म्हणून मग मेणबत्ती, अगरबत्ती, फुलं असतात. ग्रंथावर श्रद्धा म्हणून त्याचं ते वाचन श्रद्धापूर्वक केलं जातं. आपण पाहतो जे आता बायबल, कुराण, गीता वगैरे हे जे ग्रंथ आहेत हे फार चांगल्या कपड्यामध्ये लपेटून फार भक्तिपूर्वक ते ठेवले जातात आणि त्याच्यात श्रद्धा आहे, त्याच्यात मन आहे, चित्त आहे, त्याची भक्ती. त्याच्यामुळे त्याच्यात श्रद्धेतून भक्ती निर्माण होते. भक्ती निर्माण होते. जिथं हात जोडला जातात तिथं श्रद्धा व्यक्त होते. आता आपण काही लोक पाहतो की आता त्रिपिटक, बरं त्रिपिटक एक साहित्य नाही म्हणून, नाही तर त्रिपिटक, कारण त्रिपिटक म्हणजे 3 पेटारे आहेत. त्याच्यामध्ये हजारो सुत्त आहेत आणि त्याचे अनेक ग्रंथ आहेत. त्यातला एक धम्मपद आहे. असे अनेक ग्रंथ आहेत. ते एक नसल्यामुळं एका ठिकाणी लपेटून नाही. परंतु आता आपण थोडं श्रीलंकेमध्ये जर गेलो आणि तिथं त्या एरियाचं नाव विसरलो मी. जिथं त्रिपिटक आहेत, आजही आहेत, असं म्हटलं जातं. 2500 म्हणजे अशोकाने जी मुलं तिकडं पाठवली, संघमित्रा आणि महेंद्र. तर त्याच्यानंतर काही साहित्य तिकडं नेलं. पिंपळाची काही रोपं नेली. आधी एक पिंपळ वृक्ष नेला म्हणतात बुद्धगयेतला, त्याची फांदी किंवा त्याचं रोप आणि नंतर मग अनेक वृक्ष. पण ते पहिलं रोप अजून आहे असं म्हटलं जातं.
तो वृक्ष खूप म्हातारा झालाय. त्याला तो इतका म्हातारा झालाय वृक्ष की त्याच्या फांदीला सोन्याचा मुलाम असलेले असे खांब उभे करून ते जतन करून ठेवण्याचा ते प्रयत्न करतात. श्रद्धा. आपल्या श्रद्धेची ज्यात आपल्या अं, ज्या वंदना असतात आपल्या, किंवा पाठ, परित्राण पाठ असो किंवा आणखीन काही वंदना असोत, हे सगळे श्रद्धेचीच प्रतीक आहेत. त्याच्यात भावना आहेत. ज्याच्यात भावना दडलेल्या आहेत ती श्रद्धा. ते समजो नाही तर नाही समजो, म्हणजे अंधश्रद्धा असो नाही तर डोळस असो, ती श्रद्धा आहे. ती भावनिक शक्ती आहे. ते चित्त आहे. चित्त हे विचार करायला संधी देत नाही. जर भान नसेल तर चित्त विचार करायला संधी देत नाही. ते लगेच कृतीला जन्म देतो. विचारही जरी आला ना त्याच्यानंतर, तरी तो कृतीचाच विचार असतो, की असं मला वाटतं आणि ते केलं पाहिजे लगेच. ते काही हो. श्रद्धा हा फोर्स आहे. भावना, चित्त हा फोर्स आहे. हा असा जोरदार एक काय दणका आहे एक प्रकारचा तो. जोरदार तो एक असा 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 अशी शक्ती आहे की त्याच्यातून त्या कृती घडतात. असद्धो अकतयू. तर जो अर्हत असतो, जो जागृत असतो, जो ज्याने जी प्राप्ती करायची, जो बुद्ध असतो, तो अशा कृती करत नाही असं म्हटलेलं आहे. मोघम श्रद्धेतून, मोघम चित्तातून, भावनेतून निर्माण झालेल्या कृती तो करत नाही. ती श्रद्धेला कृतीला जन्म देणारी श्रद्धा यांची जी संधी आहे, यांचं जे एकत्र येणं आहे, त्याच्यातून जी कृती घडते, ती संधी त्यांनी छेदलेली आहे, म्हणून संधी छेदो आहे. छेदणे म्हणजे वेगळं करणे. हे कोण वेगळं करतं? ही जागृती वेगळं करते. कारण जागृतीतून समज येते. समज आले की मनुष्य काहीही नाही करत. मनात आलं आणि केलं, चित्तात आलं, भावना निर्माण झाल्या आणि केलं, लगेच कृती घडली. जागृतीमध्ये एक थोडासा पॉज येतो. पॉज, माणूस थांबतो जरा, चिंतन करतो, विचार करतो म्हणण्यापेक्षा येतात ते विचार. जागृतीत चिंतन करू शकते. म्हणून सती धम्म चिंतन म्हणतो आपण. जे आपलं काम चाललंय ते सती धम्म चिंतन. जागृती असेल, सती असेल तर धम्मचिंतन होणार. सती नाही तर मग नुसते विचार येणार. आणि विचार हे भावनांसारखंच एक नैसर्गिक चाललेलं एक इंद्रियाचं काम आहे. ते मेंदूचं, मनाचं काम आहे, मनोविज्ञानाचं. त्याच्यात विचार हे नॅचरली चालतात. मेंदूचं कामच आहे विचार करणं. कशासाठी? चित्तासाठी. चित्त म्हणजे काय? भावना. भावना कशाच्या? अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या. अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काय पाहिजे? मला हे डोळ्यांना हे पाहिजे, कानांना हे पाहिजे, नाकाला हे पाहिजे, जिभेला हे पाहिजे आणि त्वचेला हे पाहिजे आणि हे अस्तित्वाला हे पाहिजे. हे मी असा दिसलो पाहिजे, असं असलं पाहिजे, माझे केस व्यवस्थित पाहिजेत, माझी दाढी व्यवस्थित केली पाहिजे, कपडे व्यवस्थित घातले पाहिजे. हे असं 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 जे चाललेलं आहे, हे सगळं चित्त, भावना. ते गरजेचं पण आहे. परंतु ते गरज आहे की नाही त्याच्यापेक्षा ते ते चित्त ते तसं करायला लावतं. त्याच्यानुसारच आपले विचार चालतात. हा अरे जरा व्यवस्थित कपडे अ, केले पाहिजेत, म्हणजे घातले पाहिजेत. ते स्वच्छ पाहिजेत. आता इथं आपण हे काम करतो तर एकच असं पांढरं व्यवस्थित घेऊन बसावं. दाढी केली पाहिजे रोज.
आंघोळ मी सकाळीच करतो असे नाही, पण आता त्याच्यातही आपल्या भावना अडकलेल्या असू शकतात. आता काही लोकांचं नाही नाही, आंघोळ आंघोळ म्हणजे पावित्र्य असं, पण भावना आहे त्याच्यात, ती श्रद्धा आहे, ती भावना आहे. आंघोळ केली तर पवित्र, म्हणजे चांगलं. आता जेव्हा आपण काही निमित्तानं जर दवाखान्यात ॲडमिट असू, तर 7-7, 8-8 दिवस आपल्याला अंघोळ करायची नाही डॉक्टरनी सांगितलं असेल, तर मग आपण तेवढे अपवित्र होतो, असा त्याचा अर्थ आहे. कोरोनाच्या काळात 10 दिवस ते ॲडमिट ठेवायचे, 10 दिवस अंघोळ नाही, काय नाही, काय नाही. म्हणजे आपण मग अपवित्र झालो का? भावना आहे, ती श्रद्धा आहे. वाटतं तसं. स्वच्छ राहिलं पाहिजे. परंतु स्वच्छता नाही आपल्याला रोज करता आली म्हणून आपण अपवित्र झालो, आणि तर ती श्रद्धा आणि मग अंधश्रद्धा पण. कारण ते फक्त सवयीचा भाग आहे तो. श्रद्धा ही सवय लावते. श्रद्धा हॅबिट निर्माण करते. श्रद्धा ही वर्तनाचं वळण निर्माण करते. तो माणूस तो तसंच पाहतो, तसंच ऐकतो, तसाच विचार करतो, तशीच कृती करतो, तसंच बोलतो. तेच करतो आणि तेच करतो आणि परत परत करतो. श्रद्धा. तर विचारात पण श्रद्धा असते. तोच विचार करतो परत परत. आता काही माणसं म्हणतात विचार जातच नाही, तो किती प्रयत्न केला तरी मनात ते विचार जात नाही. त्याच्या मागेही श्रद्धा आहे, चित्त आहे. श्रद्धा पेटवते, चित्त पेटवतं. आणि त्याच्या मागे इच्छा आकांक्षा आहे, लोभ आहे, लाभाचा लोभ आहे, किंवा द्वेष आहे. म्हणून ते विचार थांबत नाहीत, कमी होत नाहीत. श्रद्धा, चित्त, आणि मग श्रद्धेतून होणारी कृती. कारण दोन्हींची संधी, त्याच्यामुळे येणारी कृती. आणि मग एका ठिकाणी ती कृती पूर्ण होत नाही, पळापळ करावी लागते. वेगवेगळ्या ठिकाणचं अवकाश, आकाश, जागा व्यापावी लागते, कारण एका जागी काम होत नाही. नुसतं बसून काम होत नाही. इथं जायचंय, तिथं जायचंय, हे करायचंय, ते करायचंय, इकडं जायचंय, तिकडं जायचंय, असं करायचंय, तसं करायचंय. म्हणून माणसाचे पाय मोकळे आहेत, जनावरांचे पाय मोकळे आहेत, त्यामुळे ते नुसते अवकाश व्यापतात. वनस्पतींना ते नाही, किंवा जे जड लोक असतात किंवा अपंग असतात त्यांना ते नाही जमत, पण त्यांच्या इच्छा आकांक्षा जागेवरच काही ना काही हालचाल चाललेले असतात. वनस्पती सुद्धा जीव आहे तो, आणि वनस्पती पण एका जागी नाही हे करत. एका जागी त्यांची मुळं असतात, त्यांना ते पाणी शोधायचं असते वरती, फांद्या, पानं, फुलं, काय असेल ते त्यांचं अस्तित्व जागेवरच असतं. पण तरी पण ते स्थिर नसतं, ते पण अवकाश व्यापतात. कारण खाली जमीन जमीन व्यापतात, जमिनीच्या वरचा आकाश व्यापतात. वृक्ष, प्राणी, वनस्पती यांचे पाय मोकळे असतात, म्हणून ते इकडे तिकडे व्यापतात. जी माणसं अपंगत्वामुळे समजा एका जागी पडून असतील, तेही त्यांच्या हालचाली चाललेल्या असतात. म्हणजे हे जे चित्त आहे, ही जी या ज्या भावना आहेत, हा जो जिवंतपणा आहे, ही जी चेतना आहे, चैतन्य आहे, हे ह्या कायेला, शरीराला आणि विचारांना पण, तो चित्ताचाच भाग आहे, मनाचा भाग आहे चित्त आणि विचार, म्हणजे भावना आणि विचार. आणि त्याला धरून हे शरीर, हे सगळं सक्रिय असतं. आणि असं म्हटलेलं आहे, हे आशेच्या मागं पळतं. आस, भेटी लागे जीवा लागलीसे आस.
तो भेटीसाठी मग तो वाऱ्या करतो किंवा हिमालयात कुठं ते काय ते तिकडे कोणती देवी आहे तिकडे जातो, शेरवाली. मक्का मदिना किंवा कोणतं आहे जेरुसलेम, तिकडे जातात लोक. चारी बौद्ध धाम. गया. हा. बौद्ध गया. बौद्ध गया, चारी धाम. हा, बुद्धगया, सारनाथ, लुंबिनी, आता ते पण आपल्या यात्रा ज्या आहेत धम्म यात्रा या नावाखाली आपल्या त्या श्रद्धाच आहेत त्या. आणि ग्रंथात पण तसं आलेलं आहे, बुद्ध पाहायचे असतील तर मूळ 4 ठिकाणं मुख्यतः 4 पाहिली पाहिजेत. जिथं त्यांचा जन्म झाला आहे ते लुंबिनी, जिथं त्यांना ज्ञानप्राप्ती मिळाली ते सारनाथ, जिथं त्यांना ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया, जिथं त्यांनी पहिलं प्रवचन दिलं ते सारनाथ, जिथं त्यांचं महापरिनिर्वाण झालं ते कुशीनारा. हे 4 ठिकाणं तरी पाहिली पाहिजेत अशी श्रद्धा आहे. अशी श्रद्धा ग्रंथामध्येच नोंदवलेली आहे. आणि अर्थातच बुद्ध गेल्यानंतर हे लिहिलेलं आहे, कारण बुद्धांचं महापरिनिर्वाण तर झालेलं नव्हतं, त्याआधी सांगणं शक्यच नाही. आणि आज त्यांच्या नावाने त्यांचं नाव वापरून आपण आपल्या श्रद्धा अशा प्रकारे व्यक्त करतो. तर श्रद्धा, भावना, चित्त कशाला म्हणतात हे आपल्याला या शब्दांमुळं, या गाथेमुळं लक्षात यायला एक मदत होते. आता ही आपली श्रद्धा ही अंधश्रद्धा आहे की जागृत श्रद्धा आहे? काय मनात येतं, काय चित्तात हे दिसतंय का, हे कळतंय का, त्याच्यानुसार होणारी कृती ही दिसते का, ह्या दोन्हींची सांगड कशी बसते, संधी कशी होते, त्याच्यातून काय परिणाम जन्माला येतो. कारण कत म्हणजे कर्म पण आहे आणि कर्माला विपाक आहे, परिणाम आहे. तर या सगळ्याचा काय परिणाम होतो हे जाणवतं का, याचं भान आहे का, याची सती आहे का? आपण या आशेच्या पोटी, आशा, आकांक्षा, इच्छा, तृष्णा यांच्यामुळे कुठं कुठं पळापळ करतो, कुठे कुठे आपण अवकाश व्यापतो, कुठे कुठे जातो आणि काय काय करतो, याचं भान आहे का? म्हणजे आशा, आकांक्षा, तृष्णा, चित्त म्हणजे तृष्णाच आहे परत. आशा, आस, आस जी आहे, आस ही चित्त आहे. आणि त्याच्यानुसार विचार काम करतात, कारण ती कृतीला जन्म देतात. कृतीसाठी विचार, हे सगळ्याचं भान आहे का, हा मुख्य मुद्दा आहे. अर्हताला ते भान असतं, कारण तो जागृत असतो. त्याला हे सगळं कळतं काय चाललंय ते, काया वेदना चित्त मनोधम्मांच्या पातळीवर आणि अर्थातच श्वासाच्या पातळीवर. श्वास हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सूक्ष्मपणे पाहायला मदत करतो. हे आज सकाळी मला स्पष्ट जाणवलं. कारण श्वासामध्येच आस आहे. श्वासामध्ये श्वासामध्ये आस आहे म्हणजे काय? श्वास श्वासाच्या निमित्तानं जे आपली सती आत उतरते, त्या सतीला ते जाणवतं. म्हणून श्वासामध्ये पण आस आहे असं आपण म्हणतो. पण ते सतीला जाणवतं. सतीला ते जाणवतं की श्वास सुद्धा ह्या आशा, आकांक्षा, इच्छा, तृष्णांमुळेच चालतोय असं म्हणता येईल. कारण श्वास म्हणजे काय? जिवंतपणा. जिवंत राहण्यासाठी जी प्राणाची गरज असते. प्राण म्हणजे प्राणवायू. प्राण टिकून राहण्यासाठी जो वायू पाहिजे, तो वायू आनापान देतो, आन देतो. अपान नको असलेला बाहेर टाकतो.
आन पाहिजे तो आत, आधी वायू आत घेतो आणि त्यातला जो ऑक्सिजन आहे, प्राणवायू आहे, त्याला प्राणवायूच म्हटलंय. फार चांगला शब्द आहे तो. तर तो प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन जो सगळ्या ह्या क्रिया घडवून आणतो शरीर जिवंत राहण्यासाठी. आता त्या क्रिया काय, ती काय रिॲक्शन होते, काय केमिकल रिॲक्शन होते, हा वेगळा अभ्यासाचा विषय आहे. पण तो प्राणवायू हाच जिवंत ठेवतो. आणि प्राणामध्ये चित्त आहे, प्राणामध्ये श्रद्धा पण आहे, प्राणामध्ये कृतीला जन्म देणारी शक्ती पण आहे. तर हा जिवंतपणा, हे जिवंत अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आनापान चालू आहे. हेही एक कारण असू शकतं बुद्धांनी आनापानसतीला एवढं महत्व दिलं. आन आणि अपानच्या आन आणि अपानची सती, त्याची साधना करता करता आपण जे अवकाशी काया व्याप्त व्याप्त त्या कायेचं भान येतं हळूहळू. अवकाश पण सतीलाच कळतं. भान नसेल तर अवकाश पण कळत नाही. ते भान नसेल तर मग आपण कुठे जातो, कुठे कुठे येतो, कुठून येतो, काय करतो, का करतो, काय करतो, का करतो, कसं करतो, केव्हा करतो, कुठं करतो आणि का करतो. का, वाव, 5W1H. व्हॉट, वेअर, व्हेन, वाय आणि हू म्हणजे कोण, कोण करतं हे सगळं. चित्त, हे मन, हा जिवंतपणा, हे करणार जे आहे तो तो आणि हे सगळं कसं होतं, कसं घडतं, हे सगळं पाहणारी सतीच असते, जागृती असते. मग ती श्रद्धा पण पाहते आणि कृती पण पाहते. कुठे पळापळ चालली, का चालली, कशी चालली, काय चाललंय, हे सगळं ती पाहते. आणि जागृतीला याचे परिणाम पण दिसतात, सतीला याचे परिणाम पण दिसतात. मग वंत आसो, आस, ह्या तृष्णा हेच आपल्या यातनांचं मूळ आहे, दुःखाचं मूळ आहे, डिस्टर्बन्सचं मूळ आहे, चिंतांचं मूळ आहे, अस्वस्थतेचं मूळ आहे, भयाचं मूळ आहे, खचून जाण्याचं मूळ आहे, झोपमोडीचं ते कारण आहे, आजारांचं ते कारण आहे. ते सगळं हळूहळू हळूहळू ते लक्षात येतं. मग वंत असं होतं, कमी होतात आणि नंतर त्या शांत होतात. आस निरास के दो रंगों से, तसं तो देवाला म्हणतो, आस निरास के दो रंगों से दुनिया तूने बनाई. मग त्याला त्याला दोष देतो तो, त्याने नाही केलं ते, हे चित्त आहे, हे मन आहे, ही आस आहे, हे इथं आहे, तिकडं नाही. त्याच्यावर ढकलून काय होणार नाही, जिथं आहे तिथंच पहा. त्याला किती म्हटलं दुनिया के रखवाले, सुन दर्द भरे मेले नाले, काय माझ्या याचना ऐक, काही होत नाही. ज्यांनी हे गाणं म्हटलं ते अटॅकनच गेले. म्हणजे नुसतं श्रद्धा आणि भक्तीनं काम होत नाही, जागृतीनं काम होतं.
सतीनं काम होतं. त्याला भान येतं. भानामुळं कार्यकारण भाव कळतो. कशामुळं काय होतं ते कळतं. श्रद्धा कळते आणि श्रद्धेतून होणारी कृती कळते. दोन्हींची संधी कळते. त्याच्यात आपली चालणारी जी पळापळ आहे, अवकाश व्याप्त, अवकाश जे आपण व्यापतो ती पळापळ कळते आणि सगळी ही आस कळते. कळाल्यावर मग वंत असं होतं. तो उत्तम पुरुष आहे, तो अर्हत आहे, असं या गाथेचा एकूण अर्थ निघतो. मी या ठिकाणी थांबतो तात्पुरतं.